विचार करा, कोणीतरी तुमची परीक्षा घेण्यासाठी येतंय, तुम्हाला खोटे पाडण्यासाठी, आणि तुम्ही एका शब्दाचाही उच्चार न करता समोरच्याला त्याच्याच नियमांच्या जाळ्यात अचूक अडकवता. बापरे, हे तर खूपच रंजक वाटतंय. हो ना? आजच्या या सखोल चर्चेत आपण श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतमधील 4थ्या अध्यायातल्या अशाच एका प्रसंगाचा वेध घेणार आहोत. यात निस्सीम भक्ती आणि कुटील संशय यांचं एक अद्भुत द्वंद्व पाहायला मिळतं. म्हणजे बघा, आजचे हे स्रोत आपल्याला सांगतात की तीर्थाटन, कठीण योगाभ्यास किंवा होमहवन यांसारख्या बाह्य कर्मकांडांपेक्षा केवळ स्वामी नामाचं स्मरण हे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करतं. आणि आयुष्याचे 4 मुख्य उद्देश म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष साध्य करतं. कसे ना, कर्मकांडांपेक्षा नामस्मरणाला श्रेष्ठ का मानलं जातं यामागे खूप मोठं मानसशास्त्रीय कारण आहे. ते कसं काय? म्हणजे जेव्हा आपण एखादं मोठं यज्ञ करतो किंवा कठीण योगाभ्यास करतो ना, तेव्हा मी हे साध्य केलं किंवा मी इतके दिवस उपवास केला असा सूक्ष्म अहंकार नकळत डोकावतो. तिथे स्वतःचं कर्तृत्व मोठं वाटतं. हो, बरोबर आहे. आपण कुठेतरी त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो. अगदी तेच. पण केवळ नामस्मरणात मीपणा नसतो. तिथे स्वतःचं कर्तृत्व शून्य मानून पूर्णपणे शरण जाण्याची भावना असते. आणि याच पूर्ण शरणागतीचं उत्तम उदाहरण म्हणजे चोळप्पा. या स्रोतांनुसार अक्कलकोटचे राजे मालोजीराव यांना दर्शन दिल्यानंतर स्वामी थेट चोळप्पांच्या घरी आले. आता चोळप्पा अत्यंत निर्धन होते. होय, त्यांच्या घरात खाण्याचीही भ्रांत होती. तरीही त्यांना स्वामींच्या सहवासाचा अक्षय्य खजिना मिळाला. पण मला इथे एक प्रश्न पडतो, म्हणजे उपाशी राहून किंवा गरिबीत राहूनच भक्ती सिद्ध होते का? नाही, तसं नाहीये. कारण स्वामींनी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची इतकी कठीण परीक्षा का घेतली असावी? आध्यात्मिक उंची गाठण्यासाठी माणसाला इतक्या टोकाच्या हालापेष्टांमधून जावंच लागतं का? हे मला थोडं खटकतं. मला समजते तुम्हाला काय म्हणायचंय. वरवर पाहता हे खूप कठोर वाटू शकतं, पण ती परीक्षा त्यांना त्रास देण्यासाठी किंवा गरिबीचं उदात्तीकरण करण्यासाठी अजिबात नव्हती. मग नक्की उद्देश काय होता? कसंय, चोळप्पांकडे भौतिक संपत्ती नसल्यामुळे संपत्तीचा अहंकार आधीच गळून पडलेला होता. जसं सोनं जितकं आगीत तापतं तितकं ते अधिक शुद्ध होतं. आग काही नवीन सोनं निर्माण करत नाही, ती फक्त भेसळ जाळून टाकते. अगदी बरोबर. जेणेकरून शुद्ध सोनं जगासमोर यावं, स्वामींना चोळप्पांच्या भक्तीचे ते शुद्ध सोनं जगाला दाखवून द्यायचं होतं. ही परीक्षा भक्ती निर्माण करण्यासाठी नव्हती, तर आधीच अस्तित्वात असलेली शुद्ध भक्ती सिद्ध करण्यासाठी होती. अरे वा, हे खूपच सखोल आहे. म्हणजे एकीकडे चोळप्पांसारखे शून्य अहंकार असलेले भक्त होते, पण दुसरीकडे जशी स्वामींची कीर्ती अक्कलकोटमध्ये सगळीकडे पसरली तसे आम्हीच खरे ज्ञानी असा अहंकार मिरवणारे लोकही तिथे पोचू लागले. हो ना. आणि ज्ञानाचा अहंकार हा भौतिक संपत्तीच्या अहंकारापेक्षाही भयानक असतो. खरंय. आणि याच वाढत्या प्रसिद्धीसोबत 2 संन्यासी चक्क स्वामींची परीक्षा घेण्यासाठी तिथे आले. त्यांना स्वामींना ढोंगी ठरवायचं होतं. इथे सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे बौद्धिक अहंकार मोडणं सर्वात कठीण असतं. जेव्हा एखादी गोष्ट मानवी तर्काच्या किंवा समजुतीच्या पलीकडची असते ना, तेव्हा संशय निर्माण होणं अगदी नैसर्गिक आहे. म्हणजे त्या संन्याशांच्या डोक्यात खऱ्या साधूची काही ताठर मॉडेल्स होती तर. होय. आणि स्वामी त्या पुस्तकी चौकटीत बसत नव्हते. स्वतःला न समजणाऱ्या गोष्टी खोट्याच आहेत असा निष्कर्ष काढण्याची जी मानवी प्रवृत्ती आहे तीच या संन्याशांच्या रूपाने समोर आली. आणि इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. म्हणजे स्वामींनी त्यांना ज्या प्रकारे हाताळलं ते ऐकून खरंच थक्क व्हायला होतं. नक्की काय झालं तिथे? स्वामींनी त्यांच्याशी कोणताही तात्विक वाद घातला नाही. त्यांनी संन्याशांचा कुटील हेतू लगेच ओळखला. चोळप्पांच्या घरी भरपूर फळफळावळ प्रसाद म्हणून आणून ठेवली होती. स्वामींनी तो सगळा प्रसाद त्या 2 संन्याशांसमोर ठेवला आणि स्वतः मात्र दिवसभर काहीच खाल्लं नाही. अरे वा, ही तर एक अत्यंत हुशार मानसशास्त्रीय खेळी होती. हो ना. कारण समोरचा यजमान उपाशी असताना आपण कसं जेवणार? आणि त्यातही आपण श्रेष्ठ संन्यासी आहोत हा देखावा टिकवण्याच्या अट्टहासापोटी त्या संन्याशांनीही अन्नाला हात लावला नाही. अगदी तेच. आपण स्वामींना नमू या भ्रमात ते राहिले, पण ते स्वामींनीच रचलेल्या एका वेगळ्या खेळात अडकत होते हे त्यांच्या लक्षातच आलं नाही. कारण दिवस सरला आणि सूर्य मावळला. आणि सूर्यास्तानंतर तर संन्याशाला भोजन वर्ज्य असतं. बरोबर, त्यांच्या स्वतःच्याच कठोर नियमांनुसार. त्यामुळे त्या दोघांना तो संपूर्ण दिवस आणि रात्र केवळ उपाशीच काढावी लागली. स्वामींनी एका शब्दाचाही उच्चार न करता त्यांना त्यांच्याच नियमांच्या जाळ्यात कसं अडकवलं हे खरंच अद्भुत आहे. यातून एक खूप महत्वाचा धडा मिळतो.
आजही आपण अनेकदा पाहतो की लोक स्वतःच्याच बनवलेल्या आहाराच्या किंवा जीवनशैलीच्या कठोर नियमांमध्ये इतके अडकतात की त्यामागचा मूळ उद्देशच विसरून जातात. ते संन्यासी स्वतःच्या नियमांच्या अभिमानात इतके मग्न होते की साक्षात ज्ञान समोर असूनही ते पाहू शकले नाहीत. होय, स्वामींनी त्यांच्या ताठर नियमांचा वापर करून त्यांचा अहंकार मुळासकट उखडून टाकला. आणि त्या उपाशी रात्रीनंतर त्यांची खात्री पटली की स्वामी हे कोणी ढोंगी साधू नाहीत. शेवटी त्यांनी स्वामींची क्षमा मागितली. म्हणजे बघा ना, खऱ्या ज्ञानाला स्वतःची सिद्धता देण्यासाठी शब्दांची किंवा बाह्य देखाव्याची अजिबात गरज नसते. खरे, एकीकडे कोणतीही अपेक्षा नसलेली चोळप्पांची भक्ती आणि दुसरीकडे त्या संन्याशांचा फोल ठरलेला पुस्तकी अहंकार, हा विरोधाभास खूप काही सांगून जातो. चोळप्पांकडे काहीच नव्हतं, तरीही त्यांनी सर्वस्व मिळवलं. आणि संन्याशांकडे ज्ञानाचे नियम होते, पण ते स्वतःच्याच कोशात अडकून राहिले. दी बरोबर. खरी गरिबी पैशांची नसते, तर जेव्हा आपण स्वतःच्याच अहंकाराच्या कोशात अडकून पडतो ना, ती खरी गरिबी असते. क्या बात आहे. म्हणूनच या सखोल चर्चेच्या शेवटी या एका प्रश्नावर नक्की विचार व्हायला हवा. अनेकदा आपण स्वतःच्याच आकलनाच्या आणि कठोर नियमांच्या चौकटीत एवढे अडकून राहतो की बाहेरचं काहीही स्वीकारायला तयार नसतो. पण या प्रक्रियेत अगदी समोर उभे असलेल्या खऱ्या सत्याला किंवा ज्ञानाला आपण पारखायला तर चुकत नाहीये ना? नक्कीच. स्वतःच्याच नियमांचं ओझं आपल्याला खऱ्या ज्ञानापासून उपाशी तर ठेवत नाहीये ना, याचा विचार नक्की करा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा. अखंड